pollination, pollen grain being non-motile angiosperm having evolved the strategy to use antibiotic agent. जर पोलन ग्रेनला ट्रान्सफर व्हायचं, पोलन ग्रेन नॉन मोटाईल पोर्शन आहे आणि अँजिओस्पर्ममध्ये ज्यावेळेस त्याला ट्रान्सफर व्हायचं त्याच्यासाठी अबायोटिक एजंट कोणकोणते काम करते की वाइंड अँड वॉटर पोलन ट्रान्सफर होण्यासाठी अबायोटिक एजंट काम करते. त्याच्यानंतर बायोटिक एजंट, अबायोटिक एजंट दोन आहे, वाइंड अँड वॉटर. बायोटिक एजंट बर्ड्स अँड इन्सेक्ट आहे की जेणेकरून ते ट्रान्सफर करते. टू देअर इज फ्लावर फिलिंग द विजिटर अँड एक्सप्लांटिंग देअर इज मोटिलिटी फॉर पॉलिनेशन and also seed despair. Pollen grain are non-motile. Pollen grain that is a part is a non-motile portion and they usually carry from flower to flower. काय करते की flower to flower काय करते carry करते. By means external agent pollination is transferred to pollen grain from is another एंथर टू स्टिग्मा. पहिला पोलन ग्रेन काय करणार आहे, हा झाला सपोज दॅट्स लाईक स्ट्रक्चर इंटू एंथर, एंथर एंटर इंटू पोलन ग्रेन टू स्टिग्मा, एंथर एंथर एंड टू स्टिग्मा. अ फ्लावर इट इज प्री रिक्वेस्ट फॉर द फर्टिलायझेशन बिकॉज फर्टिलायझेशन कशामध्ये होणार आहे, दोनमध्ये होणार आहे की मेल अँड फिमेल गॅमेट आर नॉन मोटाईल मोर ओव्हर गॅमेट्स टू प्रोड्यूस ॲट टू डिफरंट साईट. म्हणजे काय होणार आहे की देअर आर द टू डिफरंट साईट्स. अनदर सेल्फ पॉलिनेशन. आता सेल्फ पॉलिनेशन काय आहे की स्वतः पॉलिनेशन होणे मीन्स सेल्फ पॉलिनेशन इज टाइप्स ऑफ पॉलिनेशन विच ऑकर्स इन सिंगल फ्लावर टू टू फ्लावर. म्हणजे एका फुलापासून दुसऱ्या फुलाकडे काय होणे ट्रान्सफर होणे ऑन अ सिंगल प्लांट. इट्स रिझल्ट इन ब्रीडिंग, सेल्फिंग, इन कॉन्ट्रॅक्ट क्रॉस पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेन काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. द अनादर वन फ्लावर टू स्टिग्मा टू अनादर फ्लावर. म्हणजे पोलन ग्रेन फ्लावरून पोलन ग्रेन ट्रान्सफर होणार, ट्रान्सफर कोणाकडे होणार एंथरकून स्टिग्माकडे काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन into flower to another flower different between same species. परंतु कसे होणार आहे की सेम पेसीस पासून म्हणजे कॉटनचे फुलं कॉटनकडेच ट्रान्सफर होणार आहे. त्याच्यानंतर फ्लावरचे समजा एक्झाम्पल घेतला आपण करेला ट्रान्सफर टू पोलन ग्रेन कॅन बी फर्दर डिवाइड इंटू थ्री टाइप्स ऑन द बेस ऑफ सोर्स ऑफ पॉलिनेशन. देर आर अ सोर्स ऑफ पॉलिनेशन. आता कोणकोणते सोर्स आहे, आता बघा पहिला कोणता आहे ॲटोगॅमी म्हणजे सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन स्वतः पॉलिनेशन करणार आहे. इट इज टाइप्स ऑफ पॉलिनेशन इन विच बायसेक्शुअल फ्लावर. कसे ट्रान्सफर होणार आहे बायसेक्शुअल फ्लावर इज pollinated by pollen grain is offspring. Pollen grain into offspring are genetically identical to their is parent. Example is pea. Genetically identical म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की वाटाण्याचं झाड. ऑलवेज रिमेंबर flower which usually
Gamy consists of several adaptation structure. Flower to facility there is process it is occurs without external pollinating agent. काही external pollinating agent सुद्धा काय राहणार आहे, जसे की winds आहे नाही का, पाणी आहे. नेक्स्ट पॉइंट, which flower open to expose its sex organ? Flower 2 is a sex organ. For example, the contravaccine, a condition that is leads flower cell pollination is bisexually. Cell pollination that is into bisexually. सम फ्लावर इज सेल्फ पॉलिनेटेड. काही फुलं काय स्वतःचं स्वतः पॉलिनेशन करते, परंतु काही फुलं स्वतः पॉलिनेशन करत नाही, आपल्याला त्या ठिकाणी पोलन ग्रेन ट्रान्सफर करावे लागतात. ओपन अ फ्लावर सच कंडिशन इज कॉल्ड ॲज सिट्रोझोमस. अंडरगोज फ्लावर इज सम प्लांट विच एक्झिबिट. प्लांट इज कन्सिडर्ड इज क्रोमोटोम. नेक्स्ट पॉइंट, आता पहिलं आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणजे स्वतःचे स्वतः पॉलिनेशन करणे, आपण त्याला काय म्हणतो, सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतो. गॅइटोनोमा, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेन काय होते, ट्रान्सफर होते कशाकडे, टू अ स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर, म्हणजे वेगळ्या फ्लावरवर, प्रोड्यूस बाय द सेम प्लांट. पण वेगळ्या फ्लावरवर काय होते, पोलन ग्रेन ट्रान्सफर होते, परंतु सेम प्लांट कसा तयार करणार, तो सेम प्लांट तयार करणार. इट इज फंक्शनली सिमिलरली टू क्रॉस इज पोलन पॉलिनेशन. सिमिलरली क्रॉस टू पॉलिनेशन as it involve is pollinating agent, but it cannot bring about genetically variation. परंतु त्याच्यामध्ये काय होणार आहे, जेनेटिकली व्हॅरिएशन येणार आहे, म्हणजे सेम व्हॅरिएशन राहणार नाही. अँड इज ओनली इकॉलॉजिकल सिग्निफिकन्स. काही गोष्टीमध्ये इकॉलॉजिकल आपल्याला त्याच्यापासून काय होतात, फायदे होतात. Ecological significance, it is similarly anatomy as pollen grain because from is same plant. परंतु त्याच्यामध्ये काय राहणार आहे, सेम प्लांट इज बिकॉज ऑफ दिस व्हेरिएशन. झिनोगामा म्हणजे क्रॉस पॉलिनेशन आउट ब्रीडिंग, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन राहणार आहे. आता सेल्फ पॉलिनेशन एक आहे, क्रॉस पॉलिनेशन आहे. दोन्हीमध्ये जर डिफरंट पाहिला आपण तर सेल्फ पॉलिनेशनमध्ये काय राहणार आहे, स्वतःचं स्वतः पॉलिनेशन करणे, परंतु क्रॉसमध्ये काय करणार आहे, आपल्याला आर्टिफिशियली पॉलिनेशन करावं लागणार आहे. इट इज टाइप्स ऑफ क्रॉस पॉलिनेशन व्हेन पोलन ग्रेन ऑफ वन फ्लावर इज डिपॉझिट ऑन द स्टिग्मा ऑन फ्लावर इज डिफरंट प्लांट. परंतु आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे की दॅट इज अ डिफरंट फ्लावर, दॅट इज अ क्रॉस इंटू अनदर पॉलिनेशन. जेनेटिकली आयडेंटिफिकेशन ऑफ टू प्रोड्यूस इंटू ऑफस्प्रिंग. मेजॉरिटी ऑफ फ्लावर प्लांट डिपेंड on the different pollen grain. Is call of the seed plant is need to pollination. Most of the food crop growing into different. Another two is a pollination is produced into reproduction. नंतर त्याच्यामध्ये काय होणार आहे, रिप्रोडक्शन प्रोड्यूस होणार आहे. The agent responsible for pollination have been grouped into two main. म्हणजे याच्यामध्ये दोन ग्रुप पाडलेले आहे. आता दोन ग्रुप कोणकोणते पाडलेले लक्षात घ्या.
एक ग्रुप काय आहे बायोटिक एजंट आणि दुसरा अबायोटिक एजंट. म्हणजे पॉलिनेशन ट्रान्सफर करण्यासाठी दोन महत्त्वाचे एजंट काम करतात. एक एजंट आहे अबायोटिक आणि दुसरा आहे बायोटिक. आता आपण अबायोटिक पाहू. अबायोटिक एजंट कोणकोणते आहे? दीज आर नॉन लिव्हिंग एजंट. अबायोटिक एजंट हे नॉन लिव्हिंग एजंट आहे. आता नॉन लिव्हिंग एजंट कोणते आहे की नॉन लिव्हिंग एजंट देयर आर टू मेन नॉन लिव्हिंग एजंट. दोन हे नॉन लिव्हिंग एजंट आहे. म्हणजे पहिला एजंट नॉन लिव्हिंग कोणता आहे वाईट आणि दुसरा कोणता आहे की वॉटर. आता पहा वाईट हवा आणि पाणी. आता पॉलिनेशन बाय वाइंड मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट दीज वाइंड पॉलिनेशन दीज इन्क्लूड. याच्यामध्ये कोणकोणते इन्क्लूड आहे? व्हीट अँड राईस कॉर्न म्हणजे गहू आहे आपल्या राईस आहे. हे दोन एजंट नॉन लिव्हिंग एजंट काम करते. बार्ले आहे, आता पाम आहे. ऑल्सो वाइंड इज पॉलिनेशन. आता ॲडॅप्टेशन. आता ॲडॅप्टेशन इनटू फ्लावर. आता कोणकोणत्या गोष्टीमध्ये ॲडॅप्टेशन आहे आता लक्षात घ्या. दिस फ्लावर आर द स्मॉल. हे काय लहान लहान फ्लावर आहे. इन कॉर्पिसेस कलरलेस विदाऊट नेक्टेड म्हणजे नेक्टेड राहणार नाही, त्याला राहणार नाही. ऑर्डरलेस राहणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे कलरलेस ऑर्डरलेस अशा पद्धतीचे फुलं जे काय ते कामं करणार आहे. द पोलन ग्रेन आर द लाईट इज वेट म्हणजे त्याचा वेट काय लहान आहे. ड्राय आहे बरोबर म्हणजे कोरडे आहे. द प्रोड्यूस इन लार्ज नंबर टू इन्क्रीज इज चेंज पॉलिनेशन कन्सिडर वेस्टेड ऑफ pollen grain stigma further likes of structure is another example of that's like is maize. आता या ठिकाणी मेजचं तुम्हाला दिलेलं आहे. आता मेजचं पहा काय दिलेलं आहे. स्टिग्मा आर द एक्सटेंड इज अ लॉंग फिलामेंट. हे पहा आहे स्टिग्मा त्याचं काय नॉन फिलामेंटेड आहे. स्टिग्मा आर द एक्सपोज इन इयर. आता मेल फ्लोरसन्स फ्लॅग लिव्स अशा पद्धतीचे मेजचे लिव्स आहे. त्याच्यानंतर या अशा पद्धतीचं काय स्ट्रक्चर आहे. लिव्स आहे, स्टेम आहे, रूट्स आहे. अशा पद्धतीचे वाईन टू इज अ प्रोड्यूस इनटू ॲडॅप्टेशन ऑफ अबायोटिक एजंट इज मेन रोल ऑफ दिस लाईफ. आता बघू आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये समोरचे पॉईंट बघू. पॉलिनेशन ऑफ वॉटर.